हे कोणते मासे आहेत? हा, इन्व्हर्स. तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही मालवण शहरात फेरफटका मारत मारत पोहोचणार आहोत मालवण बीचवर. आणि तिकडे आम्ही कशासाठी चाललो आहोत हे मी तिथे पोहोचल्यावरच तुम्हाला सांगेन. तर मित्रांनो, मालवण शहरातील कोणी स्थानिक हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी मला नक्की सांगावे की हा मालवण शहरातील कोणता भाग आहे किंवा या रोडला नाव काय आहे. कोकणातल्या जुन्या बाजारपेठांमध्ये अशा प्रकारची जुनी घरं आपल्याला सहसा दिसून येतात. साकोपाळ नाक्यावरून आम्ही लेफ्ट टर्न मारलेला आहे आणि हा रोड सरळ जातो मालवण बीचवर. समोर आपल्याला समुद्र दिसू लागलेला आहे आणि मला वाटतं समोर छोट्या मोठ्या बोटी दिसत आणि त्यांच्या मागे सिंधुदुर्ग किल्लाही दिसतोय. आणि डावीकडे आहे मालवण मच्छी मार्केट. आपण नंतर जाऊ तिकडे, पण आधी आपण बीचवर जाऊ. आपण समोर पाहू शकता अनेक लहान मोठ्या मच्छीमारीच्या बोटी नांगर टाकून समुद्रामध्ये उभ्या आहेत. हा शांत समुद्र आणि त्याची सुंदरता फक्त डोळ्याने पाहून एन्जॉय करण्याची गोष्ट आहे. मुखाने काही बोलायची गरजच नाहीये. फक्त या समुद्राची सुंदरता डोळ्यात साठवून ठेवायची गरज आहे. आणि बाहेर किनाऱ्यावर अशा बोटी उभ्या करून ठेवलेल्या आहेत. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण महाडिक आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मालवण सिरीज चालू आहे आणि मी आता उभा आहे मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर आणि माझ्यासमोरच मला सिंधुदुर्ग किल्ला दिसतो आहे. आणि आम्ही आता तिथून ॲक्च्युली कसं माहिती आहे की 4 तारखेला नेव्ही डे आहे आणि त्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येणार आहे तिकडे काही कामांच्या उद्घाटनासाठी. आणि त्याशिवाय शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याचं लोकार्पण आहे. सो मोठा कार्यक्रम आहे नेव्हीचा. सो त्यामुळे सिक्युरिटी खूप टाईट आहे आणि बरेच जे टुरिस्ट जे अट्रॅक्शन्स आहेत बीचेस म्हणा किंवा जे काही इथले वॉटर स्पोर्ट्स आहेत ते आठवडाभरासाठी बंद करण्यात आले. त्यामुळे आमचा थोडा मूड ऑफ झाला होता कारण की हे सगळं करण्यासाठीच आम्ही आलो होतो, पण आम्हाला कदाचित हे करता येणार नाही आहे. पण आज मी इथे या ठिकाणी आलो आहे, म्हटलं की बघूया चालू आहे की नाही. आणि आता मी मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरच आहे आणि आता जाऊन तुम्हाला थोडा दूरच पण सिंधुदुर्ग किल्ल्याचा थोडा नजारा दाखवतो.
स्कूटी अक्षरशः वाळूमध्ये रुतत होती, त्यामुळे मी स्कूटीवरून उतरलो खाली. किती अमेझिंग ठिकाण आहे बघा. दोन्ही साईडला, राईट साईडला आणि लेफ्ट साईडला दोन्हीकडे समुद्र आहे आणि मधूनच ही पुण्याची वाट आहे. आणि या पुण्याच्या वाटेवरून आम्ही स्कूटीने आलो आणि स्कूटीचे टायर बघा रुतत होते, त्यामुळे मी खाली उतरलो. आणि भरती आल्यानंतर हा पूर्ण भाग समुद्राच्या खाली असतो, पाण्याखाली असतो, त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला इथून निघावं लागेल. कालवेल्स बहुतेक काढलेली आहेत. सो ज्यावेळी भरती येईल त्यावेळी हा मध्ये छोटासा एक आयलंड तयार होईल आणि हा या साईडला आहे सिंधुदुर्ग किल्ला. तिकडे मागे तुम्हाला नेव्हीची एक बोट पण दिसत असेल, थोडीशी दाखवतो झूम करून. आणि ही मध्ये थोडी खडकेही दिसतात, मध्ये छोट्या छोट्या आयलंड प्रमाणे वाटतात ती. खूप सुंदर बीच आहे हा. समोर तुम्हाला मालवणचा जो समुद्र किनारा दिसतोय समोर. आणि पुन्हा आला दिसला सिंधुदुर्ग किल्ला. अरे बघ राहिले हे कोणते मासे आहेत? हा इनवस. आपणच बोलतात काय? हा तियान रापण ते मोठे असतं ना, पण तसं रापण सारखाच प्रकार आहे ना. रात्री काळोगाव मध्ये. काय बोलतात त्याला बरं? दिंडवस. सो आपण आलो तर थोडंफार काहीतरी पाहायला मिळालं. रापण सारखाच प्रकार आहे पण छोट्या प्रमाणात करतात. दोनच माणसं आहेत आणि किनाऱ्याच्या थोड्याफार जवळूनच ते जाळं खेचून आणतात आणि त्यामध्ये छोटे छोटे मासे सापडतात. ते त्यांनी सांगितलं की जर रात्रीचं आपण केलं तर मोठे मासेही सापडतात. सो त्याला काही शब्द वापरत कियानाचा काही शब्द वापरला. सो आता आम्ही परत चाललो आहे घरी मालवण. आताही सध्याही मालवणच्या किनाऱ्यावर आहे पण आम्ही रिटर्न चाललो आहे आता घरी. आणि रस्त्यात येताना आम्हाला एक हेलिपॅड दिसला होता. कदाचित 4 तारखेचा प्रोग्राम आहे त्यावेळी कदाचित पंतप्रधान मोदी किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना येण्यासाठी तयारी असेल ती.
हेलिपॅड 2-4 हेलिपॅड बनवले होते, तर तेही तुम्हाला दाखवतो. तर आता पुन्हा आम्ही मालवण शहरात आलेलो आहोत आणि इथली दुकानं वगैरे कौलारू घरं पाहू शकता. एखादी जुनी कोकणातली बाजारपेठ अशाच प्रकारची दुकानं असतात, घरं असतात. तर आम्ही या सड्यावर पोचलेलो आहोत आणि डाव्या साईडला शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज आहे आणि समोरच्याच सड्यावर हे हेलिपॅड्स वगैरे बनवलेले आहेत. आम्ही चाललो आहे तिकडे, पण माहीत नाही नक्की आम्हाला शूटिंग करायला अलाउड करतील की नाही, कारण सिक्युरिटीचंही कन्सर्न असू शकतं. त्याशिवाय जे तंत्रनिकेतन कॉलेज आहे त्या ठिकाणी जे सिक्युरिटी पर्सनल्स आलेले आहेत पूर्ण राज्यभरातून, त्यांच्या राहण्याची सोय वगैरे केलेली आहे. त्यामुळे कदाचित त्यांच्या नजरेत आम्ही येऊ शकतो, पण आम्ही प्रयत्न करू तिथे जाऊन काही शूट करता येईल का तुम्हाला दाखवण्यासाठी. तिथे उतरणार मोदी वाटतं. मोदी इथे काय घालणार, मोदी उतरणार तिकडे हेलिपॅडचा फोटो तर काढ. हेलिपॅड आहेत ते समोरच तुम्हाला शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय दिसत असेल. 4 तारखेच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी आहे. हेलिपॅड्स म्हणून 4-5 हेलिपॅड्स आहेत आणि सगळे मंत्री संत्री सगळे येणार आहेत. मला वाटतं जाणून येतील सगळीकडे. त्याशिवाय पंतप्रधान मोदी येणार आहेत. अजूनही इथे काही कामगार आहेत आणि त्यांचं अजूनही काम चालूच आहे. सो मालवणहून कोणकावळ्याला परत जात असताना हा तलाव दिसला आम्हाला आणि नंतर आम्हाला कळलं की याच तलावातलं पाणी मालवण शहराला पुरवलं जातं. संध्याकाळी 7-7:30 वाजलेत आणि चहा पाणी वगैरे झालेली आहे आणि थोडं रेस्ट करत आहेत सगळेजण. तर हा व्हिडिओ इथे संपवतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.